आहे का बघावं. तर आपलं नेहमीप्रमाणे पिरामिडच्या समोरच बसली मी हेमंगनमध्ये. नेहमीप्रमाणे आपलं प्रतिपदा 13 तारखेला आहे आणि त्यानिमित्त आपण मीटिंग घेत आहोत. ही मीटिंग सगळ्यांना ओपन ठेवून बघितली, पण काही नवीन कोणी दिसत नाहीये. असं होतं, मीटिंगला येतच नाहीत नवीन लोक आणि मग नंतर इतके प्रश्न विचारत बसतात. काही ठराविकच साधक आहेत जे मीटिंगला येतात. तर चला, आता आपले पुढचे 15 दिवसाचे कार्यक्रम काय आहेत. आपल्याला प्रतिपदेबद्दल माहितीच आहे, त्याच्याबद्दल बघूयात आपण काय काय आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला हे माहितीच आहे, माऊस चालला ना. सगळ्यात तुम्हाला माहिती आहे संकल्पाचं महत्व काय आहे. तर आपण संकल्प पेरणीला जास्त महत्व देतो का? तर आपण बघितलं श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातच बघितलंय की काळानुसार आपण जर काही टेक्निक्स केले तर काळानुसारचे टेक्निक्स जास्त फलित होतात, जास्त आपल्याला लवकर फायदा मिळतो. आणि सुवर्ण युगातला सत्य युगातलं जे टेक्निक त्यांनी मेन्शन केले ते संकल्प, आणि कलियुगातलं जे आहे ते तंत्र. तर आपण शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे हे तंत्र उपासना झाली, ते पण करतोय. आणि संकल्प सत्ययुगातलं तेही करतोय. तर आता काही जे आहेत रिनोड स्पिरिच्युअलिस्ट, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वी ऑलरेडी गेलेली आहे 5व्या आयामात. ते रिफर करतात 4th डायमेन्शन, तर पृथ्वी ऑलरेडी गेलेली आहे. आणि ज्यांचा कॉन्शियसनेस हायर आहे त्यांना ते सगळं कळतंय. तर हे काय आता नवीन राहिलेलं नाहीये. तर या प्रमाणे आपण कुठे आहोत, आपली चेतना कुठे आहे. कारण आपला कॉन्शियसनेस कसा असतो, जिथे आपण फोकस राहतो तिथे आपली एनर्जी जाते, आणि जिथे एनर्जी फोकस राहतो तोच आपला कॉन्शियसनेस असतो. तर जर आपण बघितलं, संकल्प आपण मटेरियलिस्टिक गोष्टींवर खूप करून झाले, खूप चर्चिले आणि इम्प्लिमेंटेशन केले, रिझल्टही आले. तर थोडंसं हायर स्टेपला आपल्याला संकल्प करायचे, ते मी मागच्या प्रतिपदेला सांगितलं होतं. तर संकल्प आपण कशाला म्हणतो? संकल्प म्हणजे काहीतरी आपण मनोदय सोडणे, मनोदय निश्चित करणे. जसं भटजी पूजेच्या आधी म्हणतात संकल्प सोडा. पूजा करताना पाणी घ्यायला हातात लावतात आणि आचमन करून पाणी सोडा म्हणतात, आणि तुमचा काय संकल्प आहे तो बोला म्हणतात. म्हणजे आपण कशासाठी पूजा करतो, आपलं इंटेन्शन काय आहे, आपला हेतू काय आहे पूजा करण्यामागचा, तो आपण आधी व्यक्त केला पाहिजे. आपणच आपल्या मनाला, आपण काही भटजींना बोलूनही दाखवत नाही, पण ते म्हणतात संकल्प सोडा, पाणी हातात घ्यायला लावतात, कारण पाण्याला मेमरी आहे. आणि संकल्प सोडल्याशिवाय काहीच फळ जास्त आपल्याला मिळत नाही. कारण इंटेन्शन हेच सगळ्यात महत्वाचं रूट कॉज आहे. आपलं इंटेन्शन काय आहे, कुठलीही कृती करतानाचं इंटेन्शन काय आहे, त्या इंटेन्शनवर आपल्याला फायदा मिळतो. म्हणून आपण विहंगममध्ये काय करतो की आपल्याला जे काही करायचं आहे त्याचे इंटेन्शन आपण लिहून काढतो, याला आपण संकल्प पेरणी म्हणतो. मग ही संकल्प पेरणी म्हणजे प्रतिपदेला आपण करतो. शिवसर्वोदय शास्त्र जे शिकले त्यांना मी सगळं डिटेल्स दिलेले आहे. प्रतिपदेला कोणत्या वेळा पाळायच्या, कोणत्या नाडीवर हे संकल्प उजळणी करायचे. आणि जे नवीन लोक सतत जॉईन होत असतात, मग ते म्हणतात आम्हाला काही हे कळत नाही, तर पुष्कळ 15 व्हिडिओ आहेत संकल्प पेरणीवर. तुम्ही ते बघून घ्या विहंगम युट्यूब चॅनलवर, आणि त्याची सब्जेक्ट लिस्ट पण आहे. तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. आणि जर प्रॉपर शिकायचं असेल तुम्हाला, तर उजळणी कधी करायची, कशी करायची, तर तुम्हाला शिवसर्वोदय शास्त्र शिकलं पाहिजे. तर आता साधारण 45 लोकांनी हा भाग केलेला आहे, मला वाटतं 45 ते 50 असतील. भाग एक केलेला आहे, तो एक ग्रुप तयार झालेला आहे, आपण त्याला शिवसाधक म्हणतोय. तर याच्यामध्ये प्रतिपदेला आपण उजळणी पण करतो. संकल्प लेखन एक 4-5 दिवस तर कंटिन्युअसली आपली हे पाहिजे. पूर्ण फोकस आपल्याला काय हवंय पुढच्या 15 दिवसात, आपण काय प्लॅन करतो ते लिखाणावर हवंय, हे मी तुम्हाला सांगितलं आहे.
15 दिवस पुढचे. आणि काही महत्वाच्या जर गोष्टी असतील तर 1-2 महिने किंवा 4-5 महिन्याचं सुद्धा आपण करू शकतो, लिहू शकतो. तर आता 13 तारखेला प्रतिपद आहे, म्हणून मग मी म्हटलं आज रविवार आहे, आपल्याला काही प्रोग्राम नाही आहे आणि उद्यापासून 2 नवीन कार्यक्रमही सुरू होत आहेत. तरी संकल्प ठरवून आपण कार्यक्रम जॉईन केले तर जास्त फायदा होईल, म्हणून मग मी आज मीटिंग ठेवलेली. नेहमीच घेते पण फक्त आता शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांचीच घेते मी. पण तिथे सुद्धा बरेचसे एक 4-5 लोक सोडले तर बाकी नुसते शिकतात, शिकायचं म्हणून शिकतात, बाकी काही करायचं नसतं. हा सगळा आळस असतो. म्हणून म्हटलं एकदा परत सर्वांसाठी घेऊयात. तर आता हे संकल्प म्हणजे काय, तर बीज आपण जे रोवतो, समजा आंब्याचं बी लावलं तर आंबाच उगवून येतो, चिक्कूचं लावलं तर चिक्कूच उगवून येतो. ते बी तर आधी आपल्याला लावावं लागतं. मग संकल्प पेरणी म्हणजे ती बिया पेरायचेत, मग त्याची मशागत, पाणी घाला, खतं घाला, निगा राखा, तर आपल्याला ते फळ खायला मिळणार आहे. तर आता बघूयात उद्यापासून काय आपला कार्यक्रम आहे. तर आता हा अनुजा मॅडमचा झालेला आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. 1-2 नवीन लोकांनी आपल्या परिवारात जे नाही त्यांनी व्हिडिओ बघितलेत, कदाचित मॅडमची मैत्रीण असेल, माहिती नाही मला. तर त्यांनी विचारलं किंवा चांगला झाला म्हटलंय. तर मला असं म्हणायचं की तुम्ही खूप कमी फॉरवर्ड करता व्हिडिओ. तुम्हाला कमेंट टाका म्हटलं, एकही कमेंट तुम्ही 1-2 व्यक्ती सोडल्या, स्पेशली सुलक्षणा मॅडम आणि शारदा मॅडम सोडल्या, तर बाकी कोणी ढुंकूनही त्या कमेंटला विचार करत नाहीत. या कार्यक्रमाला मी म्हटलं होतं तुम्ही टाका, 2-4 नवीन लोकांकडे गेलं तर त्यांना ते ऐकून फायदा होईल. तर हे कोणी करत नाही, ग्रुपवर सांगून सुद्धा काहीही केलेलं नाहीये. तर किती वेळ लागतो 1 मिनिटाच्या ह्याला, आणि फीडबॅक सुद्धा तुम्ही भरलेले नाही. तर तुमचं जरा काय तुम्ही करता ते थोडंसं चेक करत चला, की आपल्याला एवढं भरभरून मिळतंय, मोफत कार्यक्रम मिळत आहेत आणि पेड जरी असतील तरी 1/10 किमतीमध्ये मिळत आहेत, लक्षात घ्या. बाहेर आपण चेक केला पाहिजे याच्याच किती किमती आहेत. तर एवढं सगळं भरभरून देते आणि तुम्ही फीडबॅक सुद्धा साधे भरलेले नाहीयेत. तर हे एक शेवटची वॉर्निंग आहे, कारण बऱ्याच नवीन साधकांना माहिती नाहीये. तुम्ही या गोष्टी केल्याने तर तुम्हाला पुढे यायला मिळत नाही, मोफत कार्यक्रम सुद्धा केले जाऊन देत नाही. तर ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. तर हे तुम्ही करावं असं मला वाटतं. तर आता एवढा सुंदर कार्यक्रम झाला, ज्या 1-2 वेगळ्या व्यक्तींनी बघितला त्यांना ते छान वाटलं, मला पुस्तकाचं नाव विचारून घेतलं, ऑथरचं नाव विचारलं. तर हे तुम्ही अगदी 1 मिनिटाच्या आतलं काम आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आपण काही क्रेझी नाहीये, कुठलेही खोटे व्ह्यूज मी मिळवून चॅनलची पब्लिसिटी करत नाही. या सगळ्या गोष्टी टाळलेल्या आहेत. पण तुम्ही जर ऑनेस्टली केलं, अननोन लोकांपुढे गेलं, त्यांना ऐकून काही फायदा झाला, तर याचं क्रेडिट तुम्हाला लागणार आहे. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तर हा सुंदर कार्यक्रम झाला. मॅडमनी नवीन असूनही तो खूप छान घेतला. तर आता उद्यापासून सकाळी जो पहाटे कार्यक्रम आहे आपल्या 4:30 ते 5:30, तो सुजाता कदम मॅडम सुरू करतायत. तर हे दत्तावधूतांचं आहे, स्वामी दत्तावधूत. तर स्वामी दत्तावधूतांची जी पुस्तकं आहेत ती सगळी मी आणलीत, एखादं नाहीये बहुतेक, एखाद दुसरं, पण सगळे संच उपनिषदा टाईप आणि आपले जे हे आहेत पुराण सगळे आणलेत, वेद पण आणलेत मी आता, पुराण आणलेत, तसेच हे दत्तावधूतांचे सगळे अंक मागच घेऊन आलेली आहे. पण योग येत नव्हता, तर याच्यात दत्तावधूतांनी खूप स्फोटक लिखाणं केली. याच्यात बरेच छोटे छोटे छोट्या गूढ गोष्टी पण आहेत, थोडे मंत्र आहेत, साधनेच्या छोट्या छोट्या युक्त्या आहेत. आणि ह्या पुस्तकामध्ये ग्रेस पॉवर खूप आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे पुस्तक आपण घरात ठेवलं की बरेच व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात. तर हे ओम अनिता ओम हे जे आहेत मॅडम, त्या दत्तावतांच्या सानिध्यात साधना बरेच वर्ष केलेले आहेत आणि त्यांच्याकडनं जे येतं ते या लिखाण करतात. बस तेवढंच पब्लिकेशन आहे यांचं, दुसरी कुठली पुस्तकं पब्लिकेशन करत नाहीत. सिद्ध योगाच्या सहवासात ते अनुभव आहेत, त्याच्यात त्यांच्या चर्चा झालेल्या वगैरे आहेत. तर हे पहाटे असलं तरी वही पेन लिहून घेऊन घेऊन बसायचंय. आपल्याला जे आवडतं ते आपल्यासाठीच्या युक्त्या लिहायच्यात. आणि मॅडमना मी सांगितले थोडंसं जे आपल्या रिलेटेड ते जास्त घ्या, कारण एवढी मोठी पुस्तकं होणार नाहीत. तर त्यातलं सारांश महत्वाचं सांगता आलं पाहिजे. सगळंच वाचायचं नाही, एक पान उघडलं तर एक पान वाचायचं असं नाही करायचं. तुम्हाला खुणा केल्या पाहिजेत पुस्तक वाचताना, सगळ्यांसाठीच मी सांगते. खुणा करत चला, पॅरेग्राफवर लाईनवर तेवढंच वाचून त्याला
थोडस स्वतःच्या आकलनातनं एक्सप्रेशन करत चला, नाहीतर मग वाचलं ना की ते कंटाळवाणं होतं. वाचलं नुसते लाईन किंवा पॅरेग्राफ वाचले पाहिजे. तर सगळ्यांनी आता पुढे पुस्तकं घेणार आहात तुम्ही, आता पिरामिडला येणार आहे तेव्हा घ्याल तर ते लक्षात ठेवा. खुणा केल्या पाहिजे, पेन्सिलने केल्या तरी चालणार आहे. त्याच्यानंतर सुलक्षणा मॅडम घेतात ब्रिंगर्स ऑफ द डाऊन डॉन, म्हणजे पहाट. पहाट ज्या ह्यांनी आणली, हे पण चॅनल मेसेजेस आहे बरोबराचं. आणि कित्येक सेशन्स चॅनलिंग झाल्यानंतर हे पुस्तक लिहिले. मला वाटतं 100च्या वर सेशन्स चॅनलिंग झाले. प्लेडियन स्टार सीडचं आहे. प्लेडियन म्हणजे कृत्तिका नक्षत्र आपण जे म्हणतो मराठीत, ते कृत्तिका नक्षत्र. कारण मॅडमना मी आजच म्हटलं मराठीत सांगा, आपल्याला इंग्लिश प्लेडियन ब्रेडियन काही माहिती नाहीये. कृत्तिका नक्षत्र म्हटलं तर कळतं आपल्याला. साधारण नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्यांचं असतं. मला असं वाटतं कार्तिक पौर्णिमेच्या आजूबाजूला असलं की कृत्तिका नक्षत्र येतं. तर हे प्लियाडियन म्हणजे कृत्तिका नक्षत्रावरच्या ग्रहांचं चॅनलिंग झालेलं आहे. तर हे पुस्तकही महत्वाचं आहे. कारण मला त्यामुळेच मी आत्ताची मीटिंग घेतेय की बॅकग्राऊंड सांगतेय की आत्ता आपण जे आहोत या वेळेला धर्तीवर, हे कसं आहे की युग परिवर्तन होतंय आणि महातल्या महापरिवर्तनाचा पिरियड आता चाललेला आहे. आणि आपण जे कोणी आहोत या वेळेला पृथ्वीवर, ते एक वेगळ्या कामगिरीसाठी आलेलो आहोत. की पृथ्वीच्या प्लॅनेट, पृथ्वी जी आहे, अशा कितीतरी पृथ्वी आहेत युनिव्हर्समध्ये. खूप पृथ्वी आहेत, खूप पृथ्वीवर वसाहती आहेत, आपणच नाही आहे काही. तर आपली जी पृथ्वी आहे, या आपल्या पृथ्वीवरच्या असेन्शनसाठी, म्हणजे एका प्लॅनेटच्या असेन्शनसाठी आपण आता या वेळेला पृथ्वीवर आहोत. मग या वेळेला सगळ्यात महत्वाचं काय, लिहून घ्या. सगळ्यात महत्वाचं आता हे बाकीचे संकल्प मटेरियलिस्टिक सगळं सोडून द्या. तुम्ही तरी जे नेहमी अटेंड करतायत त्यांना माझी अगदी कळकळीची विनंती, तुम्हाला जर हायर शिफ्ट हवी असेल कॉन्शियसनेस मध्ये आणि या जन्माचं चीज जर करून घ्यायचं असेल, तर आता सगळं थांबवा. संसारातले गाडे ओढण्याचं, बैल नाही बनायचं. आता आपल्याला झालं, केलं सगळं कर्तव्य. आता इथून पुढं आपल्या प्लॅनेटसाठी आपल्याला काम करायचं. तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या, पृथ्वी बरोबर आपलं कम्युनिकेशन सुरू झालं पाहिजे. आता पृथ्वीबरोबर आपण टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय. मी तुम्हाला पृथ्वीचं कनेक्शन सांगितलं, ग्राउंडिंग शिकवलं. म्हणजे जे काही वरून आपण गॅलेक्टिक सन पासून घेतो ते पृथ्वीला. आता पिरामिडमध्ये मी ध्यान केलं 1-1.5 तास, पूर्ण सगळं पृथ्वीला मी पाठवलं. चॅनलच झाले होते वरती सन टू पृथ्वी. आणि पूर्ण जे काही सगळी ऊर्जा मी घेतली पिरॅमिडनी तर सगळी दिलीच त्याच्या टॉप मधनं, ती सगळी पृथ्वीला डायव्हर्ट केली मी. हेच काम आहे आपलं आता. तर हे सगळं आपण करतोच आहोत, पण आता कम्युनिकेशन सुरू करायचंय. लिहून घ्या ते. पृथ्वी बरोबर कम्युनिकेशन सुरू करायचं. जसं शिबिरात नक्षत्र झाडांना शिकवलं कम्युनिकेशन सुरू करा, तसं पृथ्वीबरोबर करायचं आपल्याला. का तर ते संकल्पात सांगते, तुम्ही जेवढ्या मोठ्या लेवलवर विचार करता तेवढ्या मोठ्या लेवलवर ऊर्जा तुमच्या जवळ येते. ह्या सगळ्या गोष्टी आता शिकून झाल्यात, म्हणून त्याच्या पुढचं बोलतीये संकल्पासाठी. जेवढ्या मोठ्या लेवलवर विचार करता तेवढ्या मोठ्या लेवलवर तुमचा फोकस जातो. जेवढा मोठा फोकस इतरांसाठी राहतो तेवढी जास्त ऊर्जा येते. आणि जेवढी जास्त ऊर्जा येते तेवढा कॉन्शियसनेस सुद्धा वाढत जातो. आणि हेच तर रहस्य आहे ना मानवाचं, चेतनाच सुपर कॉन्शियस बियॉन्ड आपल्याला कॉन्शियसनेसचं तर उत्क्रांती होतीये ना. म्हणजे आपण पहिल्या फळीत असणार आहोत. आणि आईन्स्टाईन म्हणतो जेवढी जास्त आपली ऊर्जा तेवढी आपली लाईफ असणार आहे. कुठल्याही आयुष्यात एखादी जी काही घटना घडते ती आपल्या ऊर्जेवर असते. आपली ऊर्जा किती आहे त्याच्यावर असते ती. मग आपण जर हायर अँड हायर लेवलवर विचार केला तर ऊर्जा जास्त येणार आहे. ऊर्जा जास्त आली की शरीरातले लाईट क्वेश्चन वाढणार आहेत. शरीराची कपॅसिटी वाढणार आहे लाईट क्वेश्चन धारण करण्याची. आणि लाईट क्वेश्चन्स वाढत गेले की चेतना वाढणार आहे. डीएनए बदलणार आहे. सगळं ऍक्टिव्हेशन आपोआप व्हायला लागणार आहे. आणि वरच्या फळीत राहणार आहोत आपण विकासाच्या, उत्क्रांतीच्या. हे साधे टीप आहे. म्हणून पृथ्वीवर कम्युनिकेशन करायचे. आता या पुस्तकात मॅडमने सुद्धा टिप दिलेले आहेत की सगळं बाकीचं घेत बसू नका. आपल्याला जे आपण टेक्निक्स करतो ते तर जरूर सांगा. म्हणजे आपल्याला किती अमूल्य, अगदी अमूल्यच्या अमूल्य आपल्याला मिळते, मी तर म्हणते.
अमूल्यातल्या अमृतातल्या सारच्या सारच आपल्याला सगळा मिळतो. मग हे मॅडमनं म्हटलं आपण जे करतोय तेच महत्व असेल तिथे सांगा आणि दुसरं पण सांगा. आता सगळं कव्हर होणार नाही, मोठं पुस्तक येते. म्हणून मॅडमने सांगितलं खुणा करा तेवढंच घ्या. वाटला इंटरेस्ट तर तुम्हाला मॅडम जवळ पीडीएफ इंग्लिशमध्ये त्या देतील, तुम्ही वाचू शकता डिटेल. पण सगळं होणार नाही. तर हे लिहून घ्यायचंय मॅडम सांगताना सुद्धा, छोट्या शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं काय काय महत्वाचं आहे. तर आता ते मला सुद्धा माहिती नाहीये. तर प्लिएडियन म्हणजे आता जे आपण पृथ्वीवर आहोत सध्या, मानव त्याच्या अगदी जवळचं हे जे नक्षत्र आहे ते प्लिएडियन आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्लिडियनचे मेसेज कळले पाहिजेत. आणि मग नंतर सिरियस स्टार जे म्हणते ते पण हेच आहे, वन बाय वनच आहे, जवळच आहे. सिरियस स्टारचं मी सांगितलंय तुम्हाला. तर हे एक वेगळं नक्षत्र रिलेटेड पुस्तक आहे. पण आता इथून पुढं मॅडमचं झालं की आपल्याला नक्षत्राचं आपलं कनेक्शन बघायचं. हे पण सांगितलंय, म्हणजे जेवढ्यांचं आकलन शक्ती आहे, जेवढे या ग्रुपवर व्यवस्थित मेसेज करणार आहेत, तेवढेच मी लोकांना घ्यायचं ठरवलंय माझ्या कार्यक्रमाला. 5 का असणार याच्यामध्ये मी तुम्हाला तुमचं स्टार कनेक्शन आहे की नाही, तुम्ही स्टार आहात का नाही, तुम्ही स्टार सीड आहात की नाही, हे तुम्हाला सांगणार कसं बघायचं. म्हणजे हे तुम्हाला संकल्पात लिहायचे, नुसतं ऐकू नका, कहाणी नाहीये. नोटबुक मध्ये लिहायला सांगितलंय. तुम्हाला वाटलं संकल्प, येस माझं स्टार सीड ओळखायचे, लिहायचंय, तुम्ही ऐकू नका नुसतं. सांगण्याचं प्रयोजन तेच आहे, ऑब्जेक्टिव्ह सांगते मी कार्यक्रमाचे. म्हणजे त्यावरून तुम्हाला नुसतं कार्यक्रम अटेंड करायचा आहे का, मग स्टार सीड ओरिजिन शोधायचंय का, हे तुम्ही लिहा संकल्पात आता पेन्सिलनी, छोट छोट. तर याच्यानंतर मग सिलेक्ट करणार आहे मी तुमचं ग्रुपवरचं काय बघून. कारण एक प्रश्न आपण अनुजा मॅडमच्या ह्यालाही दिला होता, तो मॅडमच्या ह्यालाही काही राहील, त्याच्यावरनं मी स्क्रीन करणार एक 5-10 लोक. याच्यामध्ये स्टार सीड ओरिजिन बघणार आहोत, कनेक्शन स्टार सीड आहेत की नाही, असलं तर कुठल्या स्टारवरचे तुम्ही असणार आहात. एक 5 जरी लोक आपल्या ग्रुपमधले मिळाले की स्टार सीड आहे सिद्ध झालं, त्यांचं स्टार सीड कनेक्शन मिळालं, तरी सुद्धा ग्रुपला खूप फायदा होणार आहे. कारण ही 5 जण शिफ्ट होणार आहेत, शिफ्ट कॉन्शियसनेस मध्ये. आणि हे शिफ्ट झाले की ग्रुपची 5 ऊर्जा असेल तर 8-10 तरी होणार आहे. म्हणून 5 लोक आली तरी सफिशियंट होणार आहे. पण त्या 5 लोकांना ते काम करावं लागणार आहे. पण या 5 लोकांमध्ये मधून ग्रुपची एनर्जी शिफ्ट होणार आहे. म्हणजे हे सगळं कर्म 5 लोकांनाच मिळणार आहे, बाकीच्यांना नाही मिळणार आहे. जरी 5 ची 7-8 ऊर्जा जरी यांनी केली तर कर्म या 5 लोकांना मिळाल्यामुळे अजून त्यांची डबल शिफ्ट होणार आहे. लक्षात घ्या, कोण कोणाला ओढतंय, कोण कोणाला ड्राईव्ह करतंय, हे खूप महत्वाचं आहे. ह्याच कामगिरीसाठी आपण आलेलो आहोत सध्या. म्हणून जेवढं एवढ्या कामगिरी करू तेवढं फटाफटा फटाफटा पुढं आपलं कार्मिक बॅलन्स कमी होत जाणार आहे. कारण खूप जन्मानुजन्म काय काय करून ठेवलंय आपण. ते कार्मिक बॅलन्स कमी करायचं असेल निगेटिव्ह, तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी करायला पाहिजेत. पण साधी आपण एक कमेंट देत नाही, एक लाईक करत नाही, एक ओळ लिहित नाही ग्रुपवर, हे सगळं सोडायचंय. आपला जो रेजिस्टन्स आहे तो सोडायचा आहे, नाही तर चक्रा कसे पार होणार आहात. प्रत्येक चक्राचे जे गुण आहे ते गुण आपल्यात दिसले पाहिजेत ना. ते गुण दिसले तर चक्र ऍक्टिव्हेट झाले, मग वर जाणार, मग वर जाणार. एक्सप्रेशन्सच नाहीत ना, ओरली ना लिखाणात ना, काहीच नाहीये. याच्या पुढे जाणं ब्रह्मांडाचं द्वारच आहे, तिथे अडकलातच ना. आणि खालचे 3 चक्र तर सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. तर हे मी मॅडमचं सांगते. मग हे स्टारसीडचे ऑब्जेक्टिव्ह जरूर लिहून ठेवा. कारण आता आपलं शिबिर पण येते आणि शिबिरात मी थोडासा फोकस हा ठेवेल, बघेल. आता तर काल तर मला आलेलं आहे की काही जास्त मी शेड्यूल नाही घेणार आहे. पण माझा अजेंडा थोडासा ह्याचा आहे की जे येतील त्यांना मी त्यांचं ते स्टार असेसमेंट करून घेईल. बघू कसं काय आहे, पण एक आहे अजेंडा. तर त्यासाठी तो माझा संकल्पच आहे ऍक्च्युली या शिबिराचा. त्यामुळे आलेली नावं सुद्धा कॅन्सल झाली, तर बरोबर जे आहेत ते पुढे चाललेत. तर यामध्ये हे पण तुम्हाला सांगते,
नंतर सुचेता मॅडमचे बहुतेक मी कॅन्सल करणार आहे. बघा मॅडम, तुम्ही तयारी ठेवायचं, डेट मध्ये काहीतरी चूक झाली. कारण मार्च मध्ये आपण फक्त ध्यानावर फोकस करूयात. कारण काय होतं माहिती का, तुम्ही सगळे कार्यक्रम अटेंड करत बसता. मागं मी तुम्हाला म्हटलं होतं दुपारचा कार्यक्रम बंद ठेवूयात का, तर बरेच जण नाही म्हटले. पण माझ्या एक लक्षात आलंय की तुमच्यापैकी बरेच जण सगळेच कार्यक्रम अटेंड करतात. पहाटेचा पण करतात, दुपारचा पण करतात, ओंकार ध्यानही करतात. त्यामुळे होतंय काय की तुमच्यावरचा फोकसच होत नाहीये. तुम्हाला जे केलं पाहिजे तेच होत नाही. कार्यक्रम पुष्कळ 100% आहेत, पण उन्नती नाही. तर असं नाही करायचंय तुम्ही. मी तुम्हाला खूप वेळा सांगून झालं, जवळजवळ नोव्हेंबर पासून सांगून झालं की पर्सनल ध्यान झालंच पाहिजे. लिहून घ्या, महत्वाचा पॉईंट. तुम्हाला जसं पृथ्वीचं कम्युनिकेशन सांगितलं, महत्वाचं आहे आता पृथ्वीशी कम्युनिकेशन करणं. दुसरं, स्वतःचं ध्यान झालंच पाहिजे. ते होते की नाही चेक करा. एक तासभर झालं पाहिजे. आणि मार्च हा महिना खूप विचित्र महिना आहे. त्यामुळे मार्च मध्ये पूर्ण फोकस आपला ध्यानावर पाहिजे. तुमचं स्वतःचं ध्यान होतंय का नाही, मार्च पर्यंत सवय लावा. पर्सनल ध्यान झालं पाहिजे. दुसरं, ग्रुप ध्यान होतंय की नाही, ग्रुप ध्यानही झालंच पाहिजे. ऑनलाईन झालंच पाहिजे. ऑफलाईनच्या संधी सोडायच्या नाहीत. ऑफलाईन ग्रुप ध्यानातून ट्रिमंडस काही घडतंय. गायडिंग ऊर्जा, एझोटेरिक सपोर्ट सगळे येत आहेत खाली ऑफलाईन ध्यानाच्या वेळेला, लक्षात घ्या. तर हे पण महत्वाचं लिहून घ्या. ऑनलाईन ध्यान, ग्रुप ध्यान, ऑफलाईन ध्यान महत्वाचं आहे. या 3 गोष्टी आता सध्या मी तुम्हाला महत्वाच्या सांगितल्यात. मग अशा ह्याच्यात तुम्ही काय करता, सकाळचाही कार्यक्रम करता, पहाटेचा, दुपारचाही करता. मग तुमचं ध्यान होते का नाही? आणि आता तर पुस्तक वाचनामुळं पहाटेचंही ध्यान होत नाहीये. आता सुलक्षणा मॅडम घेतील 10 मिनिटं, सुरुवातीला घेतील त्या. पण ध्यान घेऊन परत त्यांनी पुस्तक, मॅडम मला यावेळेला तुम्हाला सांगायचं, तुम्ही शेवटी ध्यान घ्यावं, पहिल्यांदा नका घेऊ ध्यान. कारण चालेल मॅडम. काय होतं माहिती का, शेवटी ध्यान घेतलं तर तुम्ही काय सांगितलंय ना त्याच्यावर थोडंसं रिव्हिजन करणं, आणि आपण जे सांगितलंय मॅनिफेस्ट करणं, लव्ह लाईट देणं, त्या गोष्टी होतील. आणि पहिल्यांदा ध्यान घेतलं की नंतर ऐकण्यात ते ध्यानातच असू शकतात काही लोक, असं थोडंसं आहे. डिस्टर्ब होतं, ते ध्यानाचे इफेक्टही डिस्टर्ब होतात. ज्यांना झोपायचे ते शेवटी तुम्ही 10 मिनिटं ध्यान घेतलं तर 5-10 मिनिटं झोपून उठतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सकाळचं ध्यान त्यामुळे होत नाहीये. मग तुम्ही कितपत ध्यान केलं मला नाही माहिती. आणि मग काही लोकांना मी सांगितलं रेकॉर्डिंग आहे सकाळच्या कार्यक्रमाचं, दुपारच्याही कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आहे. तुम्ही का वेळ घालवता? एक कार्यक्रम करा ना अटेंड, एक कार्यक्रम अटेंड करा. पण दुसऱ्या वेळेचा कार्यक्रम अटेंड नाही झाला तर ध्यान होतंय का बघा. नाही तर हे पण नाही ते पण नाही, मग अशा वेळेला करा अटेंड कार्यक्रम. निदान 8-7 दिवस घालण्यापेक्षा, झोपून काढण्यापेक्षा, कुठंतरी चकाट्या शेजारी पाजारी जाऊन बसण्यापेक्षा मग कार्यक्रम अटेंड करा. पण शक्यतो ध्यान झालं पाहिजे ना, स्वतःचं ध्यान. ते नेलकटा टाक खाली. म्यूट करा. स्क्रीनशॉट काढा हो सुजाता मॅडम, स्क्रीनशॉट ह्याच्यावर पाठवा आपल्या, काढलेच मॅडम. हा स्पेशल ग्रुपवर पाठवा. तर हे महत्वाचं, मला खूप महत्वाचा हा मेसेज सांगायचा आहे. लिहून घ्या. काही लोकांना मी सांगितलंय नाही कार्यक्रम अटेंड करायचं, तुम्ही ध्यान करा. पण त्यांना नंतर विचारलंय ध्यान होत नसेल तर तुम्ही या कार्यक्रमाला. लिहून घ्या, सगळे कार्यक्रम अटेंड करू नका. स्वतःचं ध्यान झालं पाहिजे, फोकस ठेवा. कारण आता बघा पेंडुलमचा कोर्स झाला, एवढा महत्वाचा कोर्स झाला पेंडुलमचा. आता जर नाही 20-21 दिवस ते सगळं बघितलं तर काय शिकून उपयोग आहे? मग 5,000 रुपये कमीत कमी या 5 दिवसाची फी आहे पेंडुलम डाउसिंगची. मॅडमनी एवढं, म्हणजे अमृता मॅडमनी एवढं 4 ठिकाणी त्या शिकल्या, 4 ठिकाणचं कॉम्बिनेशन करून घेतलंय पेंडुलम कोर्स. 1 तासाच्या ऐवजी रोज 1.5-2 तास घेतलाय. आणि अतिशय सुंदर घेतला. एक सगळ्या 4 जणांचं शिकून त्यांनी ऍबस्ट्रॅक्ट करून आमच्या जे काही डिस्कशन आहे त्याप्रमाणे, कारण मला प्रॅक्टिकल फोकस जास्त लागतो, आणि त्यांनी पण सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. तर ह्याचा उपयोग 21 दिवस कमीत कमी नाही केला तर काय उपयोग आहे? अजूनही त्या ग्रुपवर काहीही शब्द व्यक्त न करणारे बरेच जण आहेत. तुम्ही बघा, सगळ्यांनी बघा 24 पैकी किती जण व्यक्त झालेत.
मग काय उपयोग आहे आपण नुसतंच कार्यक्रमाला अटेंड करून? म्हणून मला हे सांगायचं, तुम्ही लिहा संकल्पात, स्वतःचं ध्यान झाल्याशिवाय कार्यक्रम अटेंड नाही करायचं. एक दोन लोक कार्यक्रमाला असली तरी चालते, पण आधी तुमच्या उन्नतीवर फोकस करा. वेळ वाया घालवू नका. लिहा तिथे महत्वाचे सेंटेन्स, संकल्प. माझं स्वतःचं ध्यान झालंय का, तरच मी कार्यक्रम अटेंड करेन. फार महत्वाचं आहे. तर या गोष्टी, कारण तुम्ही लिखाणही करत नाही, कार्यक्रमही अटेंड व्यवस्थित करत नाही, मग काय त्याचा उपयोग आहे? त्यापेक्षा ध्यान करा ना, वेबसाईटवर ध्यान आहेत मोफत, बाकीचं पुष्कळ आहेत, ते करा. तर हे मला पुस्तक वाचनासाठी सांगायचे. जर याच्यात सुधारणा दिसली तर मार्च मध्ये आपण सुचेता मॅडमचं हे घेऊ, वेध घेणार आहेत त्या. तर हे थोडस सांगायचं, पुस्तक वाचन मार्च मध्ये, नाही तर मला नुसतं हे करायचं. आता हा एक होता आपला अजेंडा, प्राण आणि मुद्रा. पण तो पण मी पुढे ढकलला यामुळेच, कारण तुम्ही इम्प्लिमेंटेशनच करत नाही. साधं शिवसुरोदय भाग 1 भाग 2 मी घेतलं का? आता फेब्रुवारी नंतर आपल्याला करायचे नाही पिरियड मध्ये कार्यक्रम. झालं आता हे शिबिर, महाशिवरात्र शेवटचं, नंतर एप्रिल, मार्च, एप्रिल, मे, 3 महिने तर मी काही घेणारच नाहीये पिरियड मध्ये. अगदी वाटलं पौर्णिमेला तर बघू पौर्णिमा, मग जून मध्ये थोडा पाऊस वगैरे पडला तर घ्यायचा आहे. तर हे महत्वाचं, म्हणून मी एक म्हटलं की करून घेऊ, प्रॅक्टिस करता येईल, फॉलोअप घेता येईल. पण तिथपर्यंत पोहोचलेच नाही शिवसरोदेतले. 1 मिनिट सुद्धा श्वासाला नाडी बघायला वेळ लागत नाही, पण बरेच जणांनी केलं नाही, त्यामुळे हा मी पुढे ढकललाय. आता मी लवकर घेणार नाही भाग 3. भाग 2 जो चक्रा ध्यान झालेला आहे, चक्रा रिलेटेड ध्यान नाही, चक्रा रिलेटेड पिरामिड, खूप व्यवस्थित विचारपूर्वक प्लॅनिंग ठरलेलं असतं. की बाबा आता चक्राचं तुम्हाला गुड सगळं दिलं मी तिथे, चार्टच्या चार्ट दिलेत, टेक्निकच्या टेक्निक दिलेत, बॅलन्स आहेत का, ओव्हर बॅलन्स आहे का, अंडर बॅलन्स आहे का, मग त्याच्यातले काय व्यवस्थित टेक्निक जे चक्रा ध्यान कोर्स मध्ये नाही आहेत ते सगळं तिथे दिलंय, डिस्कस केलंय. आपल्या गुणांवरनं कुठल्या चक्र आपण अडकलाय, आणि मला वाटतं ते जास्त अॅक्युरेट येतं. बघा तुम्ही तो जो चार्ट वगैरे दिलाय, माझे गुण काय, माझे गुण त्या चक्राचे आहेत का, मग माझं चक्र आहे सफिशियंट, त्या चक्राचे दोष माझ्यात आहेत का, हे जर बघितलं. साधं हृदय, हृदयाचा माझा आर आहे का, दुसऱ्यांबद्दल मी काय करते का, घरातले नाही हं, घरातले सोडून, त्याच्यावर हृदय चक्र दिसतो, किती माझा लॉंग आहे हृदय चक्र, आणि किती दिवस मी करते दुसऱ्यांसाठी काम. हे पण महत्वाचं आहे हृदय चक्र बघताना. नाभी चक्र आपल्याला तर माहितीच, मणिपूर चक्र म्हणजे पचन बिचन, अग्नी आहे का व्यवस्थित, कसा काय, स्वादिष्टान, गुण काय आहेत स्वादिष्टानाचे, क्रिएटिव्हिटी आहे का, व्यक्त होतो का, भीती आहे का. आणि ही 3 चक्र सगळ्यात महत्वाची. मी तुम्हाला सांगितलं 70-80% हृदय चक्र आणि मूलाधार चक्रच आपल्या आयुष्यात प्ले करतो. मग मूलाधारातच आपण बरेच जण बघतो अडकलेले आहेत. मूलाधार म्हणजे काय तर बघा, संध्याचे त्रास, हाडांचे त्रास, मांड्या, गुडघे, पाय, दात, केस, त्वचा, ह्याचे जर विकार असतील तर मूलाधार अडकलंय आपलं. आणि गुण सुद्धा बघता येतं तुम्हाला. आपल्याला मनी अबंडन्स आहे का, मनी अबंडन्स नसला तर मूलाधारात अडकलोय आपण. मनी, आपल्याला पैसा कमी पडत असेल हव्या त्या गोष्टी करायला तर, आणि खूप असेल, खूप ओव्हरफ्लो असेल तर ओव्हर ऍक्टिव्ह पण आहे. हे पण या गोष्टी ओव्हर ऍक्टिव्ह पण बघायच्यात. तर याच्यामध्ये तो जो चक्राचा आहे त्याचं मात्र मग मी ऑनलाईन घेणार आहे. तो पण मी एप्रिलमध्ये प्लॅन केलेला आहे. तो ऑनलाईन तुम्ही सगळ्यांनी करा. ज्यांना ज्यांना पिरामिड मध्ये यायला आलेलं नाहीये, तो ऑनलाईन असणार आहे, पेड असणार आहे, तो नॉमिनल शुल्क ठेवणार आहे. तर हे मला शिवसुरोदय शास्त्र भाग 2 जो घेतला मी तिथे, त्याचाच अप व्हर्जन, म्हणजे भाग 2 ज्यांनी केलाय तिथे त्यांनाही तो उपयोगी पडणार आहे. कारण एका दिवसात मी घेऊ शकते, पण तिथल्या गूढ गोष्टी किंवा तिथलं मी काय घेणार नाहीये ऑनलाईन मध्ये, ते काय रिपीट नाहीये, तो वेगळा आहे. त्यामुळं भाग 2 पिरामिड मध्ये केलेल्यांनी सुद्धा करू शकता, आणि नाही केला त्यांनी सुद्धा करू शकता. हे का, तर मला एक विशिष्ट ध्यान पद्धतीकडे न्यायचंय.
त्यामुळं एक इकडनं लोक आणते, इकडनं लोक आणते, वेगळ्या वेगळ्या पॅरल मेथड्स हे करून एक वेगळा ध्यान मी आता जो घेणार आहे ग्रुप, भले त्याच्यात 10 का होईना, एक चर्चा आपल्या कुंडलिनी विषयक, चक्रांविषयक चर्चा, कारण चक्राचं अलाइनमेंट करणं चाललंय ना आपले ब्रह्मांडाशी. मग ह्याच्याशी चर्चा वगैरे, तेवढी इंटलेक्च्युअल लेवल समज असली पाहिजे त्या लोकांना. तर त्या गोष्टी त्या ग्रुपमधनं घेण्यासाठी हे मला ऑनलाईन एक घ्यायचे, तो एप्रिलमध्ये मी प्लॅन केलेला आहे. तर हे माझं शिवसरोदय रिलेटेड प्लॅन तुम्ही लिहून ठेवा आता, तो जर करायचा असेल चक्र ऑनलाईन तुम्हाला एप्रिल मधला तर. आता हे ध्यान शिबिर आपलं आहे 22 ते 26. तर आता अजून ह्याच्यात मी एक किंवा दोघांना घेऊ शकते, जास्त मला घ्यायचेच नाहीत यावेळेला. मी हे जे सगळं लिहिलं होतं मागच्या शिबिराचं ते काही मी घेणार नाहीये यावेळेला. प्लॅनिंग नसणार आहे बघा, शेड्यूल नसणार आहे. हे बघा हा सगळा परिसर बघा कसा ड्रोननी काढलेत फोटो. तर बघा किती सुंदर परिसर आहे. तर याच्यामध्ये शेड्यूल नसणार आहे. हा फोकस यावेळेचा शिबिराचा जास्तीत जास्त healing वर आहे. त्या पिरॅमिड ऊर्जा घ्यायची आहे. ध्यान मौन कंपल्सरी, अगदी मी जे घेईल किंवा मी बोलेल त्याच्याशीच हे करायचं आहे. मौन आणि वाचन, पर्टिक्युलरली व्यक्तिवाईज थोडंसं वाचायला देणार आहे. ते वाचन तिथे पिरॅमिड मध्ये बसून करायचंय आणि पिरॅमिडचीच ऊर्जा जास्तीत जास्त घ्यायची आहे. आणि बघू जे ऐन वेळेला येईल ते. तर हे शेड्यूल नसणार आहे एवढं मात्र नक्की. तर ह्याच्यात एक किंवा दोन जागा मी घेऊ शकते अजून. तर हे झालं. आता आपलं महाशिवरात्र आहे, हे काहीतरी ओव्हरलॅप झालं वाटतं. हे पेंडुलमचं ओव्हरलॅप झालंय हा. तर हे महाशिवरात्रीचं जे आहे, महाशिवरात्रीचं त्याचं काय आहे अजेंडा. फी ठेवली होती बघा, फी ठेवली होती पण नंतर मी कॅन्सल केली फी. कारण मग मी हे ज्ञान काही देणार होते ते नको म्हटलं, जाऊ देत जे ऐन वेळेला येईल ते. मग त्यामुळे फी पण कॅन्सल केली. तर आता काही नावाली त्याच्यात बघा एखादा दुसरा. आणि दिवसाचा प्रोग्राम नाहीये, 4 वाजता यायचंय तुम्हाला. आणि 4 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 तुम्ही निघू शकता. 9 लिहिले पण हे जुनं आहे, नवीन तुम्ही बघू शकता. लवकर सकाळी जाऊ शकता. महाशिवरात्र आहे, 4 पर्यंत यायचंय. आणि जे काही आपण टायमिंग दिले त्याप्रमाणे ध्यान आणि एखादं काही वाटलं तर मी घेईल सेशन. त्याच्यानंतर महत्वाचं मला सांगायचं, पेंडुलम कोर्स झालेला आहे आता. तर तो वेबसाईटवर टाकलाय. आता फी 500 लिहिली आहे, 700 मॅडम तर 1000 करा म्हटल्यात. मॅडम म्हटले एवढं हे तुम्ही पैसे घेतले नाहीत योग्य प्रमाणात तर आपल्याला पण फटके बसतात. आणि लोक व्हॅल्यू देत नाहीत, लोक इनपुट घेत नाहीत. आणि हे पटत चाललंय हळूहळू मला. तरी पण बऱ्याचदा पटत नाही, असं वाटतं काय करायचं हे, जरी विहंगम खात्यात पैसे, मी तर एक पैसा घेत नाही. आता मॅडम सुद्धा मला म्हटल्या की नको मला पैसे, विहंगमसाठी केले. बघा किती उदात्त मन आहे मॅडमचं सुद्धा. आणि दर महिन्याला त्या देणगी देत होत्या. काही मधला आता पिरियड म्हणे मला द्यायला जमली नाही दर महिन्याची म्हणून. हे तुम्हाला म्हणजे एवढं डिवोशन कंटिन्युअस खूप अवघड आहे. आणि किती छान घेतलं तुम्हाला माहिती. तर त्यांनी मला 1000 रुपये सांगितले, तर मी त्यातल्या त्यात 14 तारखेपर्यंत डिस्काउंट दिलाय, कारण त्यांचं सगळं योगदान आहे. आणि त्यांची पण किंमत आपण ठेवली नाही असंही होतं, लक्षात घ्या. तर त्यामुळं हे फी वाढवणार आहे 14 तारखेला. आता 700 आहे. लवकर तुम्ही मला आधी सांगायचं, ह्याचं मी का आता डिस्कस करते. तुम्ही आता संकल्पात लिहायचे आता. आणि करायचं असेल तर तुम्ही मला आता लगेच सांगायचे, कारण याला चार्ट लागणार आहेत. माझा थोडा गायडन्स लागणार आहे, तो पण मी मॅडमना विचारून घेतला. मी करू का, तर करा म्हटल्या त्या. तर हे चार्ट देऊन गायडन्स द्यायचंय, कारण माझं ऑब्जेक्टिव्ह थोडं असं आहे की आता जे शिबिराला येतील त्यांनी हे सगळं वापरावं. आणि किती फरक पडला आपल्या चक्रांमध्ये, ऑरामध्ये. आणि मी ऑरा स्कॅनिंग पण शिकवून घेणार आहे मॅडमकडनं शक्य झालं तर, पेंडुलमनी. आणि तुमचं तुम्हालाही मी कोर्स शिकून घेतलेला असेल तर सांगणार आहे की ऑरा स्कॅन कसं कराल ते. तर ते पण करा, म्हणजे आपल्याला एक पिरॅमिडचे रिझल्ट हातात येईल, हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे.
त्यामुळे महाशिवरात्रीला पण जरी तुम्ही आलात तवर जरी तुम्ही केला तवर तुम्ही बघू शकता रात्रीचा इफेक्ट. आणि शिबिरातल्या लोकांनी तर शिकावंच शिकावं. म्हणून मी काय केलं की त्यांना मेसेज पाठवले शिबिरात येणाऱ्यांना की तुम्ही शिकून घ्या. आणि हे एकाच वेळेला मला गायडन्स देणं सोपं होईल. म्हणून मग मी ते विचार करते की तुम्ही मला सोमवार उद्यापर्यंत परवापर्यंत नाव कळवा. मग तो ग्रुप केलाय मी आता पेंडुलमचा वेबसाईटचा. आणि एकाच वेळेला गायडन्स देईल, कारण मग चार्ट मला द्यावे लागतील. मी सारखं सारखं नाही देत बसणार, कारण माझ्या एक लक्षात आलं खूप उशिरा जागे होता तुम्ही. आणि मग अगदी कोर्स सुरू झाला की नंतर जागे होतात, मग हे काही सतत मी करत बसू शकणार नाही. मी काही नंतर गायडन्स देईल नाही देईल मला नाही माहिती. माझे आता ऑब्जेक्टिव्ह आहेत शिबिराचे, महाशिवरात्रीचे. तुम्हाला तुमच्या औरात बदल दिसावा, तुम्हाला तुमच्या चक्रात बदल दिसावा. आपणही एक स्टडी करू पिरॅमिडचं काय एक्झॅक्ट होतंय. आता आज मी बघितलं, तुम्ही बघितलेत ते व्हिडिओ. मला तर मी तुम्हाला सांगितलं की माझा सगळ्यात अनबॅलन्स चक्रा कुठला दाखवला, कारण सगळेच जवळजवळ माझे 100 येतात. त्यामुळे मी अनबॅलन्स विचारलं तर तो मणिपूर दाखवला, तो 80% दाखवला. मग मी म्हटलं आता या मणिपुरात किती फरक पडतोय बघू. आणि एक ध्यान करू अर्धा तास, पण एक 5 मिनिटातच फरक पडला. कारण एक मिनिट दार उघडायचंय मला. तर काय झालं, मी ध्यान करायच्या आधीच नुसतं परत एकदा मी मणिपूरचं बघितलं आणि म्हटलं आता एक ध्यान करून काय होते बघू. पण मी कन्फर्म केलं की मी एक मूलाधार 100% बघून जी स्किप मारली की असतीलच सगळे 100% किंवा बॅलन्स किंवा काय. तर ती खरंच आहे का बघू म्हटलं आधी. म्हणून मी चेक करायला लागले तेवढाच वेळ. आणि परत आले त्या ह्याच्यावर मणिपूरवर, तर त्यांनी लगेच 90 दाखवलं, लगेच एका क्षणात. म्हटलं 5 मिनिटात हा फरक झाला. आणि मग नंतर चेक केला आणि तो झाला लगेच 100, एक 5 मिनिटांनी 10 मिनिटात झाला. आता कदाचित हे माहिती नाही, काही वेळेला मी जरी किती तटस्थ राहायचा प्रयत्न केला तरी बायसिंग होऊ शकतं किंवा काय, ते काय मी परत चेक केलं नाही. म्हणून तुम्ही चेक करायचे तुमच्या कारण आपण साधं पेंडुलमला जरी बघितलं ना तरी आपल्याला वाटतं हात फिरवतोय तो व्यक्ती असं वाटतं. त्यामुळे आपलं आपणच बघायचं आणि मग एक 8 लोकांनी 10 लोकांनी केलं की आपल्याला कन्क्लुजन काढायला काही हरकत नाही. म्हणून ते तिथे महाशिवरात्रीचा तो अजेंडा आहे. त्यातले जे काही शिकलेले असतील करतील, पण तोपर्यंत तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यात करून घ्या. अजून एक महत्वाचं, वेबसाईट कोर्सला मी आता इथून पुढं जास्त आवर्स ठेवणार नाहीये. पेंडुलमचा 5 दिवसाचा कोर्स आहे, 2 तास जरी धरले तरी 10 आवर्स होतात. तर मॅक्सिमम तुम्हाला 20 ते 25 आवर्स मिळणार आहे. कारण माझ्या एक लक्षात आलं मागचे जे वेबसाईटचे कोर्स आहे खूप विचित्र वापर झालेला आहे त्याचा. 200 काय 250 काय किती पण आवर झाले. मी पण प्रॅक्टिस करून घेत होते किंवा करा म्हणायची सारखी किंवा आवर्तनं ठेवायची, जशी चक्राची झाली आयुष्य बदलाची झाली. पण काही लोकांनी तो दुसरीकडे वापरलेत सेशन्स त्याचे, दुसऱ्या लोकांना वापरलेत, स्वतः सेशन घेण्यासाठी वापरलेत. त्यामुळं आता हे इथून पुढं वेबसाईटच्या कोर्सला लिमिटेशन्स असणार आहे. आणि काही दिवसांचं असेल. आता पेंडुलमला मी आवर्स टाकले तर लवकर करून घ्यायचा आहे तो. आणि तुम्हाला लिमिटेड आवर्स असणार आहेत, या गोष्टी लक्षात घ्या. तर हे महत्वाचं मला या कोर्स निमित्ताने सांगायचंय. आता महत्वाचं म्हणजे पिरॅमिडला येताना त्या पण गोष्टी मला मीटिंग मध्ये घ्यायच्यात थोड्याशा. पिरॅमिडला जे महाशिवरात्रीला येणार आहात किंवा शिबिराला येणार आहात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या वेळेला जो कार्यक्रम झाला 25 आणि 26ला शिवसर्वोदय शास्त्राचा, इथे नाही आहे फ्लायर, पण शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 25ला रिपीट मारला काही 4 लोकांसाठी. लांबून येणार होते. आणि 26ला भाग 2 होता, पहिलाच झाला तो भाग 2. तर याच्यामध्ये 26 तारखेला खूप काही गोष्टी ऑब्झर्वेशन मध्ये आल्या, त्या मला थोड्याशा सांगायच्या की याच्यामध्ये क्रिस्टल खरेदी निमित्ताने थोडस मी आता रेकॉर्डिंग जरा बंद करते, नाही तर चालू या हरकत नाही, सगळ्यांनी ऐकून घेऊ शकतात ते.
याच्यात जे क्रिस्टल खरेदी वरून सकाळी सकाळी जो गोंधळ झाला 25ला आधी सांगूनच ठेवलं होतं मी. त्याच्यामध्ये कारण असं होतं की थोडस आपण काही गोष्टींना खूप महत्व देतो. क्रिस्टल्स म्हणा, पेंडुलम म्हणा, ह्या सगळ्या आपल्या ऊर्जेवर चालणाऱ्या गोष्टी आहेत. आता आज सुद्धा मॅडमनी सांगितले तुम्हाला जेवढं शिकवले तेवढ्याच पुरता पेंडुलम वापरा. कारण तुम्हाला माहिती का, पेंडुलम ज्या वेळेला आपण हातावर सुद्धा बघतो ना, ते माझंही चुकत होतं. त्यावेळेला तो पेंडुलम क्लीन सुद्धा करतो. आणि मग हे सगळं जे आहे ना, तो ऊर्जा सुद्धा सगळ्या कॅप्चर करतो. पेंडुलम आजूबाजूच्या ऊर्जेवरच चालतो ना तो, वैश्विक ऊर्जा, पृथ्वीची ऊर्जा आणि आपली ऊर्जा. तर या ऊर्जेवर तो चालतो, त्यामुळे तो कॅप्चर करतो सगळ्या ऊर्जा आजूबाजूच्या सुद्धा, आणि या डेंजरस ठरतात आपल्याला. आपल्याला वाटतं तेवढं सोप्या गोष्टी नाही आहेत या. आता मी जे पुस्तक वाचतीये, कनेक्शन टू द स्टार, ट्रान्समिशन विथ स्टार सीड काय आहे ते, त्याच्यातनं मला ज्ञान मिळालंय, भयंकर ज्ञान मिळालंय. असं ज्ञान मिळालंय. आणि हे मी तुम्हाला नेहमी म्हणायचे की गुरी सुद्धा नॉलेज आपलं म्हणजे ट्रान्समिशन व्हाया एअर होतं. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, माझं पुस्तक रात्री उशाखाली असतं आणि माझं ह्याच्यात येतं, तसंही ज्ञान कोणाचंही कोणाला येतं. आणि आता हे फार प्रकार घडणार आहेत, जसं ग्रुप ऊर्जा म्हणते, कोणाच्या मनातले वाईट विचार आपल्याला पण इफेक्ट देणार आहेत. हे खूप फास्ट गतीने आता होणार आहे. तसंच हा पेंडुलम सगळं घेतो, कॅप्चर करतो आजूबाजूच. त्यामुळे आपण जर घरातली ऊर्जा बघायला गेलो, कशाची ऊर्जा बघायला गेलो, क्रिस्टलची ऊर्जा बघायला गेलो, तर त्यात ती निगेटिव्हिटी पण जाणार आहे, हे लक्षात घ्या. तसंच क्रिस्टलचं आहे. क्रिस्टल आपली निगेटिव्हिटी लगेच ऍक्सेप्ट करतो आणि डबल रेझोनन्स करतो. त्यामुळे क्रिस्टल हे जोपर्यंत माहिती नाही आहेत आपल्याला, तोवर आपल्याला वापरू नयेत. आपण खूप धाव 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 पळपळ करतो दुसऱ्या गोष्टींसाठी. तर तिथे हे सगळं सांगितलं होतं, जे क्रिस्टल कोर्स करणारे वेबसाईटवरचे त्यांनाच मिळणार आहे. केला तर फार कमी लोकांनी, पण पळ धाव खूप लोकांची झाली. आणि त्याच्यात तुम्हाला सांगते, आदल्या दिवशी कळलं की खूप उधारीवर क्रिस्टल घेतले गेले मॅडमकडनं. ते खूप वाईट होतं कळणं. आणि मग ते त्यामुळे मग सकाळी मला ना अमृता मॅडमना बोलायला लागलं. त्याच्यात अमृता मॅडम जे स्वच्छतेबद्दल बोलल्या, त्यांच्या रूम मध्ये जे शिरले होते, त्यांनी तसे व्यवहार केले होते मॅडमना खटकणारे. काही वेळेला मॅडमना, अमृता मॅडमचं बोलणं खटकलं असेल, मला पण असं एकदम असं झालं, मॅडम कश काय हे बोलतात. जेन्युनाईन होतं, ते बोललं पाहिजे होतं. पण नंतर मला त्यांनी सांगितलं की रूम मध्ये गेले आणि बूट बेडवर बसून काढायला लागले. आपण आपल्या घरात असं करतो का? या गोष्टी त्यांना खटकल्या म्हणून त्यांनी बोलून दाखवल्या. आणि त्याही पलीकडे मग थोडंसं असं झालं की खाणं पिणं आपण आणतो, तर ह्या गोष्टी आपण टाळूयात. आधीच तुम्हाला सांगितले, नाही आणायचंय तिथे काही, भेटही आणायची नाहीये, प्रसादही आणायचं नाही, खूप वेळा सांगून झालंय. तरी सुद्धा कोणी अचानक सकाळी पाठवतो, कोणी अचानक घेऊन येतं, कोणी रात्री मला मेसेज करतात. किती म्हणजे विचार करण्यासारखी, मी एवढी बिझी असते. आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम म्हणजे रात्री ध्यान असतं माझं दोनदा तीनदा. त्या रात्रीच्या 9, 9:30, 10ला फोन येतात. 2-3 फोन आले यावेळेला, सकाळी पण आले, पाटे पाटे पण आले. तर ह्या एनर्जी डिस्टर्ब, तुमचे फोन माझी एनर्जी ड्रॉ करतात, घेतात. कारण एनर्जी तुम्हाला द्यायची म्हणजे मला हायर ऊर्जेत जावं लागतं, ती येते ऊर्जा गाडी. आणि मग ह्याला डिस्टर्बन्स तुम्ही आणता फोन करून, सक केली जाते ती. आजचं फोनचं बघा मोबाईलमध्ये काय काय आहे ते. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कळत नाही काय होतं ते. आणि तिथे म्हणून मग काही गोष्टी लिहून घ्या. पिरामिड परिसरात अजिबात काहीच आणायचं नाही. तुम्हाला आणण्याची इच्छा झाली, 4 दिवस तुम्ही आधी कळवा. आता महाशिवरात्र आहे ना, तुम्हाला जर काही इच्छा झाली ना 26ला, 22 पर्यंत मला सांगा की मॅडम मला हे आणायचं. डिस्टर्ब होणार नाही, माझी ऊर्जा डिस्टर्ब होणार नाही, लक्षात घ्या. आणि तुम्ही शिवसरोदय शास्त्र शिकला ना, त्याचं खूप महत्व आहे. तुम्ही ज्या वेळेला विचारता ना काही कमी पडतंय का, याचा अर्थ तुम्ही या स्थानाला खाली खेचता, लक्षात घ्या. या गोष्टी खूप महत्वाच्या शिवसरोदयातनं ऊर्जेच्या शिकल्या पाहिजेत. आपण जे विचार करतो, आपण जे म्हणतो, त्याला ऊर्जा आपण तशी देतो. मॅडम काही आणायचे का, काही कमी पडतंय का, म्हणजे आपण या स्थानाला कमी लेखलेलं आहे. मला गरज पडली तर मी ऐन वेळेला हक्काने सांगते. त्याला सुजाता मॅडमने सांगितलं, मॅडम फुलं आणा, मॅडम हार आणा.
आणि त्यांना हार घ्यायचे होते, दोनदा तीनदा कुठं गाडी थांबवायची होती पण नाही थांबवली, का दिसले नाहीत माहिती नाही. आणि लगेच मी त्यांना सांगितले हार आणा. म्हणजे एवढं सगळं आपलं जुळतंय. आणि संकोच तर कुठलाच नाही, ग्रुपवर टाकून देईल ना मी, हे आणा जरा कोणीतरी. ह्या गोष्टी शिका. आपण तोंडात एक शब्द जो काढतो ना त्याला ऊर्जा आहे, ते आपण क्रिएट करतो. आणि मग सगळं घेण्याच्या मोडमध्ये काही जण येतात, काही जण देण्याच्या मोडमध्ये पण इथे तुम्ही आणलं ना काहीतरी, ती तुमची जबाबदारी, तुम्ही सगळ्यांना द्यायची. ते मला दाखवायचं नाही, मला सांगायचं नाही, माझं काही कुठंही त्यावेळेला वेगळ्या ह्याच्यात असते मी, लक्षात घ्या. त्यामुळं आणायचंच नाही. लिहून घ्या सगळ्यांनी. आणायचं अगदी इच्छा असेल तुमचं, मला कळतं प्रेमाची भावना आहे, तर 4 दिवस आधी. आणि अजिबात ऐन वेळेला तिथे यायचं नाही. आता अजिबात मला विचारायचंच नाही, कारण तिथे त्या दिवशी एक व्यक्ती सकाळी विचारत होती यांचे पैसे भरू का. या 2 गोष्टी माझ्या ऊर्जा बिघडायला कारणीभूत झाल्या. तुम्हाला बिहाइंड द स्क्रीन काय माहिती नसतं, तुम्हाला यायचं माहिती असतं ना तिथे. आधी प्लॅन करा. आणि ऐन वेळेला मला पिरॅमिडला येऊ का म्हणून विचारायचं नाही. आता पिरॅमिड योग्यच व्यक्तींना मिळणार आहे, योग्य कार्यक्रमाच्या. ज्याला ओपन ठेवेल मी त्याला कोणालाही येऊ देत, कारण तिथल्या ऊर्जा बॅलन्स व्हायला पाहिजेत. खेचणाऱ्या ऊर्जा असतात. तुम्हाला माहितीये 2 व्यक्तींनी मला आले रे आले की धस्स झालंय त्या ऊर्जा बघून. आणि संपूर्ण कार्यक्रमात बिघाड झालाच, पण नंतर सुद्धा त्या ऊर्जा इफेक्ट करणाऱ्या ठरल्या. 2-3 जणांना ग्रुपमधनं काढून टाकावं लागलं. पेंडुलमच्या कोर्सला तसंच झालं. मॅडमना पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी कळल्या, ते सांगेल मी कधीतरी, की ज्या मी नेहमी तुम्हाला सांगते. थोडंसं तेही वाईट वाटलं. तुमचं नाव कसं लिहिलं पाहिजे, नाव आज चेक करून घ्या, नाही तर मी ग्रुपमधनं काढून टाकणार आहे. तुमचंच नाव पाहिजे तिथे, तुमच्या बिझनेसच्या जाहिराती नको. आणि तुम्हाला एकमेकांना फोन करायचे नाहीये. ते का म्हटलं, तर तुमचं काही विकायचं असेल तर एक हा प्लॅटफॉर्म उपयोग करायचा नाही तुम्ही, तुमचं काही विकण्यासाठी. म्हणून एकमेकांना फोन करायचं नाही. मदतीसाठी करा, गायडन्ससाठी करा, विचारण्यासाठी करा. कारण आपल्या ग्रुपचा फायदा घेऊन जर कोणी कोणाला काय विकलं, जबाबदारी माझी नाही. एवढंच हेतू आहे, बाकी काही नाहीये. तर ते झालं. काही वाटलंच आणावं द्यावं तर 4 दिवस आधी. नाहीच आणायचं असं नाही, पण आल्यावर तिथे सेवा द्या, लिहा तिथे सेवा द्यायची आहे. हे खूप तुमचं अप्रिशिएट होईल. पानं उचला, काय तुम्हाला, कारण नीता मॅडमनी जाणून घेतलं म्हणे काय हे घरात असेच करतात का, खाल्लंय त्याच्यावरच तोडवतायत. म्हणजे ह्या गोष्टी नीता मॅडमनी पण बोलून कृतीत आणल्या. तिथे अगदी आल्यावर कामालाच लागायचं. ही खूप डिफरन्स पडतो बाकीचे ग्रुपचे आलेले आणि आपल्या विहंगमचे आलेले. मग हे सगळं मला कमी पण आहे, मी शिकवत नाही तुम्हाला. तर सेवा द्यायची, पाहुण्यासारखं यायचं नाही, आपलं घर समजून. कारण तुम्हाला सांगते मी, माझे मिस्टर आयुष्यात मला कधी बोललेले नाही आयुष्यात, की हे का नाही केलं आणि हे तसंच का ते तसंच का. कारण मला सुद्धा काही सवयी आहेत. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी मला बोलून दाखवलं की चहा कोणी केला होता. मी शॉक, की आज हा माणूस असा का विचारतोय, चहा कोणी केला होता काल. मग मी सांगितले नाव, ते म्हटलं काय झालं, तर म्हणे चहा तशीच पडली होती पातेल्यात पावडर, चहाचे सगळे सांडले होते गॅसवर आणि ओट्यावर. मला माहितीये धावपळ आहे, सगळे कार्यक्रमाच्या ह्याच्यात असतात. पण मला शॉक झालं, कधीही न बोलणारी व्यक्ती आज बोलते. कारण माझ्या आयुष्यात मी कधी चहा केला की तशी टाकतच नाही पावडर. पहिल्यांदा ती झाडांना जाते, मग चहा लोकांना जातो. मी म्हटलं अहो जाऊ देत, काही बायकांना सवयच असते दिवसभर ते पाडण्याची, चहा पावडर सकट पातेलं. म्हणजे जयश्री मॅडमने घेतले दोष हे. त्या मॅडमना फोन करून बोलले, त्यामुळे नाही गाळला दुसऱ्या कोणीतरी. मी म्हटलं गाळला जरी दुसऱ्या कोणीतरी, तुम्ही केला होता चहा. ह्या गोष्टी मला शिबिरात सुद्धा खटकल्यात. आणि 26शी सकाळी खटकली आहे. आपल्या घरासारखं बघतच नाही कोणी तिथे. काही लोक खूप जातीने सगळं करतात, त्यांना बाहेर काढावं लागतं. काही लोक नन ऑफ माय बिझनेस करतात. तर हे करू नका कृपया. आपल्या ते आश्रमच आहे ना तो शेवटी, तिथे आपल्याला सेवा देणारे कमी आहेत. तर आपणच सेवा द्या, ही उच्च सेवा होईल. तर हे मला सांगायचं होतं. आता महत्वाचं शिबिरात सुद्धा हे पाळायचं आहे. शिबिरात सुद्धा पाळायचंय. जर आपण काही केलं, संध्याकाळचा मेनू तुमचा तुम्हीच करायचा आहे, तो केला तर ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी सकाळपर्यंत उरलेलं सुद्धा
त्याचं काय करायचं इथपर्यंत तुमची जबाबदारी आहे. ते तसंच मागच्या वेळेचं तसंच पडलं होतं. मी एवढ्या सगळ्या गोंधळात मला लक्ष देऊन मला प्रकाशला पाठवावं लागलं. आपण कोणालाही घालवू शकतो, कुत्र्याला मांजराला किंवा देऊ शकतो, तिथे आहेत कामगार, पण हे आपली जबाबदारी. रात्री केलं उरलं सकाळी तर आपली जबाबदारी. तर हे पाळायचं आहे. थोडस डिश धुवून टाकायची आपण जर केलं तर. केटरिंगचं असेल तर काही नाही, आपण ते पाठवतो तसंच. तर या थोड्याशा गोष्टी. पुस्तकांचं एक झुंबड उडते. पुस्तकं पुस्तकं काय देतात, पिरॅमिड काय देतात, घेतात, सगळा गोंधळ होतो. पैसे आणा म्हटलं कॅश तरी आणत नाही. जीपेला तिथे नेटवर्क नसतं. असं करू नका, सूचना पाळा. पैसे घेऊन या, काही घ्यायचं असेल तर जीपे करा. तिथे डायरीत स्वतः लिहूनच बाहेर पडा. पुस्तक आणलं, दिलं, घेतलं. याला सुद्धा आता वैशाली मॅडम स्वतःहून म्हटल्या, स्वतःहून त्या लिहायला बसल्या. स्वतःहून सगळं लिहिलं त्यांनी. बाहेर ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी लिहा, तुमचं तुम्ही घ्या आणि तुमचं तुम्ही लिहा, असं झालं. तर या गोष्टी थोड्याशा आपण पाळूयात. पुस्तकांचं सुद्धा, आणि पुस्तकांचा वापर जरूर करा. पिरॅमिड लायब्ररीचा खूप पुस्तकं घेतली आहेत. या तिथे वाचा. असं काही नाही शिबिराला चालू पाहिजे. तुमचं तुमचं दोघी तिघी तुम्ही म्हटलात ना आता इथून पुढं, कारण आपलं सेटअप रेडी झालंय. तर तुम्ही जे साधक आहेत, जे मेंबर्स आहेत, ते सुदर्शन पिरॅमिडच्या मेंबरसाठी चालली आहे गोष्ट. मेंबरशिप नसेल तर नाही. जे मेंबर्स आहेत ते दोघं तिघं ठरून येऊ शकतात तिथे. एक दिवस 2 दिवस मी पण येईल. तुम्ही वाचा पुस्तकं, तुम्ही ध्यान करा. असं एक आपल्याला वापर सुरू करायचा आहे. पण शक्यतो आता उन्हाळ्यात नाही. आता हे फेब्रुवारी झालं की हेच धरा तुम्ही, मे नंतरच धरा, जूनच धरा. तर हे सगळं मला पॉइंट सांगायचे होते महत्वाचे. कोर्सच्या एक सांगायचं आहे. कोर्समध्ये 2 प्रकार आहेत आपले. एक विहंगम ज्ञानगंगा असतो, त्याला काही एवढं लिखाण असलंच पाहिजे असं नाही. पण काही जे हायर कोर्स असतात, ते कोर्सला तुम्ही लिखाण झालं पाहिजे. आणि त्याला मात्र 5 दिवस जर आपण अब्सेंट राहिलो तर स्वतःहून ग्रुप क्विट करायचा आहे. बरेचसे जण ग्रुपच क्विट करत नाहीत. तर हे सगळ्यांनी महत्वाच्या 3 गोष्टी विहंगम मध्ये लक्षात घ्या. एक म्हणजे कुठलाही कार्यक्रम झाला, फीडबॅक फॉर्म भरून ग्रुप सोडायचा आहे. ग्रुप सोडायला सुद्धा तुम्ही खूप सारखं सांगायला लावता की सोडा सोडा, तरी सोडत नाहीत. 1 सेकंद तरी लागतो. पण रीड बाय तर बघते मी, 2दा 3दा टाकत असते ग्रुप सोडा. रीड बाय 2दा 3दा सगळं बघते. वाचता तुम्ही पण क्विट होत नाही. किती घाणेरडी प्रवृत्ती आहे बघा ना. मग कसला हो कॉन्शियसनेस, आपला अवेअरनेस, चैतन्य वाढणार? शक्य आहे का? छोट्या छोट्या गोष्टी ते. तर ते एक पाळत नाही. दुसरं म्हणजे फीडबॅक फॉर्म भरला पाहिजे. तिसरं म्हणजे आपला 5 दिवस आपण अब्सेंट राहणारच. खूप चांगले लोक बाहेर पडतात. ज्यांनी बाहेरच पडायला नकोय ते पडतात, मग तो नियम ते पाळतात, पण बाकीचे नाही पाळत. 5 दिवस नाही कार्यक्रम झाला तर ग्रुपच्या बाहेर पडायचे. आपल्याला जेव्हा होणार आहे त्याला जॉईन व्हायचंय. विहंगम कम्युनिटीवर लिंक असतातच की आपल्या. हे सगळ्यांनी पाळा. आता मी फीडबॅक कोणी कोणी भरला नाहीये, मी रेकॉर्ड तयार करणार आहे. आणि विहंगम स्पेशल ग्रुप मी फिल्टर करणार आहे. भले 5 लोक त्यात राहिली तरी चालतील. विहंगम स्पेशल ग्रुप आपला अशा साधकांसाठी आहे की जे चांगले आहेत, जे या गोष्टी करतात. मग भले तिथे 1 महिना गॅप झालाय तरी मी ठेवलंय लोकांना. कारण त्यांनी मला सांगितलं होतं आधी की 1 महिना जमणार नाही. लगेच विहंगम स्पेशल ग्रुप मधून बाहेर पडायची काही गरज नाहीये. मला कळतंय तुमचं काय चालू आहे, पण मला न कळता अब्सेंट राहिलं की मग काही कळतच नाही. तर ह्या विहंगम स्पेशल कार्यक्रम ग्रुपमध्ये असा तुम्ही, यामध्ये पर्टिक्युलरली सकाळच्या ध्यान प्रोग्राम तुम्ही केला पाहिजे. 17 तारखेपासून आपला चक्र ध्यान वेबसाईट वरचा सुरू होतो. तो मोफत आहे. मोफत करतीये मी, कारण मार्च मधली ऊर्जा जी आहे त्याच्यात ध्यान महत्वाचं आहे. चक्राला आपण आता फोकस केलंय. कॉस्ट बघा किती आहे, मला वाटतं 1100 असेल चक्र देण्याची. मध्ये मी अजून कमी केली होती, 2000 पासून कमी करत आले ना, आता फ्री केलाय. तर सगळ्यांनी संधी घ्यायची आहे. चक्राध्यान फ्री पहाटे 17 पासून सुरू करायची. तो एप्रिल पर्यंत आपला चालणार आहे. कारण एक एक चक्र आपण 5 5 दिवस करत आहोत. तर ह्या गोष्टी. मर्कबाचा ग्रुप केलाय. ज्यांना मी मर्कबा गिफ्ट दिले, ज्यांनी विकत घेतलेत, अजून पुष्कळ मर्कबा मी आणणार आहे. कारण मर्कबाचं अजून बरेच महत्व कळले. कालही माझ्या ध्यानामध्ये आलंच होतं. मी पिरामिड मध्ये सुद्धा आता मर्कबा बसवणार आहे. तर खूप सुंदर मर्कबाची एनर्जी आणि वेगळं कार्य आहे त्याचं.
तर ते मरकपा पण आणत आहे मी आता. त्याचा ग्रुप, पिरॅमिडचा ग्रुप वेगळा केलेला आहे. तुम्ही ऍड झालेला आहात की नाही बघा. काही लोकांना मी गिफ्ट दिले, पण त्यांनी ते ग्रुपवरचे मेसेज सुद्धा बघितले, पण ढुंकून त्यांचं नाव दिलेलं नाहीये. या पण अशाही गोष्टी झालेल्या आहेत. तर ठीक आहे, माझं पण बरंच चुकतं. मी काय करते, खूप कौतुक करते, त्यामुळे डोक्यावर बसतात बरेच लोक माझ्या. काही लोकांचे गुणविशेष मी प्रूव्ह केलेले आहेत. तुम्ही कसे वागता, तुमच्यात किती इगो आहे, तुम्ही एकमेकांबद्दल काय सांगता. माल मसाला लावून सांगितलं जातं आपल्याच ग्रुपमधल्या लोकांबद्दल. माझ्यापासून नेहमी सावध राहा तुम्ही. मी तुम्हाला जेवढी वाटते तेवढी साधी नाहीये. मी ऑब्झर्व करते, खूप वेळा पारखते तुम्हाला. आणि एकदा का मला जर तुमचं चुकीचं वागणं एकदम सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आणि मला जर तुमच्याकडून त्रास झाला, तर तुम्ही उद्ध्वस्त होणार आहे, हे पण लक्षात घ्या. माझी व्हायब्रेशन, माझी एनर्जीच, मी काहीही मनात वाईट नाही आणलं तरी आहे आहे तशी, लक्षात घ्या. तर या गोष्टी सांभाळून राहा. माझ्याशी खोटं अजिबात बोलायचं नाही. इकडचं तिकडचं माल मसाला लावून सांगायचं नाही. मी ज्यावेळेला तुम्हाला विचारते त्यावेळेला जे काही घडलंय तेवढंच खरं बोलायचं. पर्टिक्युलरली तुमच्या शब्दांवर अवेअरनेस ठेवा, आपण काय बोलतो. तर या गोष्टी मला तुम्ही बोलल्या नाही तरी तुमच्या मनात काय चाललं कळतं. तुम्ही एकमेकींशी फोन केला तरी मला कळतं तुमच्या दोघींचं काहीतरी चाललंय, हे पण कळतं. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. सांगायचं नाही असं नाही, सांगायचं जरूर, पण योग्य त्या शब्दात सांगायचं. तर ठीक आहे, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मला बोलायच्या होत्या. अजून पर्सनल मला फोन करू नका कृपया. तुम्हाला माझा फोन हवा असेल, ग्रुपवर टाका कुठल्याही, मी वेळ देत असते. फोनवर पण पुष्कळ वेळ देते, पण पर्सनल कॉलिंग खूप करतात. सगळ्यांना मी पर्सनल हवी असते, हे स्वतःला खूप शहाणे समजतात, काहीतरी वेगळे समजतात. असं मी तुम्हाला सांगते. तुम्ही ग्रुपवर टाका ना, माझ्याशी फोन करा, बोला, पण मला ग्रुपवर वेळ मागा ना. कारण पर्सनल मेसेज असले तर खूप फ्लडिंग होतं, खूप खूप. त्यामुळं ते करा. आणि या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काय विचारायचं आहे आता ते विचारू शकता, एखादी शंका असेल. महत्वाचं म्हणजे देणगी आता अजिबात देऊ नका 31 मार्च पर्यंत. तुम्ही खूप देणगीबद्दल मध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे बऱ्याच जणांनी. त्यामुळं आपण खूप सधन आहोत. 31 मार्च पर्यंत सगळं व्यवस्थित होईल. एप्रिलमध्ये द्या. देणगीबद्दल काही लोक अजिबात देणगी देत नाहीत. पिरॅमिडला कितीही वेळा आले तरी एकदाही देणगी देत नाही. त्यांनी स्वतःचं थोडं इव्हॅल्युएशन करावं. कारण काय चाललंय, इथे आपण पैसे घेत नाही, पण हे जे देतायत ना देणगी, तेच सारखे देतात. शिबिराला सुद्धा 5 दिवस राहिले, पण तुम्हाला सांगते, 10 लोकांपैकी फक्त तिघांनी देणगी दिली. आणि असं कुठंच नसतं, लक्षात घ्या. 5 दिवस आपण मोफत सगळं खाल्लं पिल्लं राहिलो. आपलं बॉन्डिंग आहे, आपण ते यायच्या आधीच द्यायला हवं होतं. दोघींनी यायच्या आधीच दिलं. त्या दोघींच्या पैशाच्या देणगीवर सगळं शिबिर झालं माहिती. एवढ्या मोठ्या अमाऊंट त्यांनी दिल्या होत्या. एकीने दिली शिबिर झाल्यावर, बाकीच्यांनी अजिबात दिली नाही. हे स्वतः तुम्ही अवलोकन करा. कारण पहिलं दिलं पाहिजे, मग घेतलं पाहिजे. आणि आपण काय करतोय, काय शिकतोय, काय करतोय. तर जे देणगीदार आहेत त्यांच्या जीवावर बाकीच्या सगळ्यांना फायदा होतो. प्रत्येक जण देणगी देऊ शकत नाही, पण आपण 5 दिवस राहिलो तर कमीत कमी आपली 500 रुपये देणगी आहे. 500च्या खाली देणगी द्यायची नाहीये. दिली तर आम्ही अकाउंट त्याचं ठेवत नाही. तर या गोष्टी सांभाळा तुम्ही. पिरॅमिड मध्ये आल्यावर काही जण आले की लगेच देणगी देणारे आहेतच, दिलीच पाहिजे असं नाही मला म्हणायचं. पण आपण किती वेळा पिरॅमिडला नुसते येतो हे पण बघावं. आणि हे तुम्हाला सगळं शिकवलंय, खायला आणू नका, प्यायला आणू नका, भेटी आणू नका, प्रसाद आणू नका, पण देणगी द्या. कारण देणगीची गरज असते तिथे. बाकीचं नाश्ता पाणी सगळं आम्ही आमच्या स्वतःच्याच खर्चातनं करतो. फक्त जेवण जे आहे ते आपण देणगीमध्ये घालू, हे करतो. तर सकाळी नाश्ता जर आमच्या तर्फे आहे तर तुम्ही त्याच्यापेक्षा देणगी द्या ना, तर उपयोग होईल ना तुमच्या देणगीचा. जास्त तो उपयोग नाही होणार का, प्लॅन्ड उपयोग होईल. इथे डबल टेबल जे होतं ते होणार नाही ना. काही मिठाई आणता, गोड आणता, त्याच्यापेक्षा देणगी द्या ना. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या सांगायच्या. तुम्हाला काही बोलायचंय का, आता काही विचारायचं असेल तर विचारा मला. नाहीतर मग मला मॅडम सध्या, हा,
बोला. सुचेता सर, हा, बोला ना. की त्या नोट्स मी काढून ठेवते वेदावरच्या. हा, मग काढून तुम्ही घ्या. ठरवा आपण मध्ये घ्यायचंय की नाही हो, घ्यायचंय आणि हो. सांगा मला. थोडस तयार ठेव. लोकांचं जरा वाटलं नाही इम्प्रुव्हमेंट. कारण काय होतं, लिखाणही खूप करतायत बरेच हं, जण. लिखाण करत नाही तसं नाही, लिखाण करतायत, पण त्यात कॉपी पण होत आहे. आणि इथे काही जात नाहीये. नुसतं रेकॉर्डिंग बघायचं, लिहायचं, रेकॉर्डिंग बघायचं, लिहायचं. त्यापेक्षा एक वाक्य जरी मी घेतलं आणि इथे टाकलं ना, तरी माझ्यात बदल होणार आहे हं. असं दिसत नाहीये. ते व्हायला हवंय. आणि लिख- लिखाण खूप छान अथर्ववेद करायला मॅडम लागलेत थोडा सगळे. ना, हा, काय? अथर्ववेद थोडा ना ते जादूटोणा तंत्रमंत्र अत्याचार याच्यावर आहे. त्यामुळे पूर्वी सुद्धा पहिले 3 वेदांनाच ब्राह्मण आणि ऋषींकडून मान्यता दिली होती आणि ह्या वेदाला काढून टाकलं होतं. तर मग तो आपण घ्यायचा ना. तुम्हाला काय योग्य वाटतं तेच घ्या त्यातलं थोडस. हा, तुम्हाला चालेल. एक दिवस 2 दिवस घेतलं तरी चालेल. इंट्रोडक्शन आणि हा, बेसिकली काय तुम्हाला काय योग्य वाटतं त्याचा ते. भाग आहे उपचाराचा, तो आपण घेऊ शकतो. ठीक आहे ना मग. हं. सगळंच घेतलं पाहिजे ना असं काही नाही. कारण ते त्याला बहिष्कृतच केलं होतं चांगला, म्हणजे ते असं जादूटोणा वगैरे सारखं पण त्याच्यात तुम्ही ते मला जास्त. म्हटलं वाटतं ना, म्हणून मी पाठवला. हम्म, नाही मॅडम, तुम्ही म्हणालात की अथर्ववेद त्याच्यावरती उपचार वगैरे दिले तर तुम्ही घेता का, तर ठीक आहे, मी मग म्हंटल माझ्याकडे त्यातला तो भाग बघा. मग काहीतरी कुठेतरी रेफरन्स आला होता म्हणून मला वाटलं. मोठा ग्रंथ आहे माझ्याकडे, मी म्हंटल तर तोच बर. आता मी जे आपला जो आहे ना हम्म. त्याच्यापेक्षा त्या मोठ्या ग्रंथातून शोधणं जास्त सोपं आहे. ते माझ्याकडे मी आता. सगळेच वेद आणून ठेवलेत मी. तुम्हाला हो ना. पाहिजे तर पाठवते मग. कुठला आवडतो तो घ्या, असं काही नाही. हा, चालेल, मग पाठवा असं मॅडम. पाठवून देते मी आले की तिकडे येतं. आणि फेब्रुवारी मध्ये ना मी म्हंटल होतं ना मैत्रिणी पण येणार आहेत आणि म्हणून तर आजच मी फोन. मार्च मध्ये ठेवला ना, की तुम्ही नाही, रिलॅक्स राहाल ना. मध्ये येणार आहे तर तुम्ही आता म्हणता तसं. नाही तर मी ब्रेक घेते, कारण मग असं हे होतं सकाळचं पण. नाही, नाही, कार्यक्रम अटेंड करायला नका ब्रेक घेऊ. हो ना. हं. कार्यक्रम अटेंड करायला ब्रेक घेऊ नका. आणि तुम्ही म्हणालाच आहात की 5 दिवस नाही झाला तर तुम्ही लेफ्ट व्हा आणि परत तुम्हाला वेळ असेल तेव्हा, तसं मी करू शकेन. दोन कुठल्या तीन दिवस ग्रुपला करायचंय तुम्हाला? मला खरंच पहाटे आणि नंतर बोला संध्याकाळ पर्सनली, दोन्ही आवडतं. पर्सनली माझ्याशी ज्ञान पर्सनली. मिळतं ना. पर्सनली बोला मॅडम. बरं, चालेल. हा. कारण काय होतं मग ते तुमच्यासारखं आणि त्या आपल्या बरं, चालेल. या चांगलेच लोक क्विट होतात. श्रद्धा चापेकर मॅडम त्या नेहमी क्विट होतात. की ज्या स्वतः ऐकून एक्झरसाइज करतात पण त्या क्विट होतात आणि बाकीचे नको ते पडून राहतात. तर काही गोष्टी लक्षात ठेवा. कोणासाठी मी काय बोलते त्याला पण महत्वाचं आहे. सगळ्यांनीच अगदी लगेचच क्विट होऊन गेलं पाहिजे असं काही नाही. मला विचारत चला, तिथे ग्रुपवर विचारा फार. हो. अजून कोणाला शंका आहे काय? कोणाला काही विचारायचंय का? तारा मॅडम, तुम्ही काय कार्यक्रम घेताय बघा जरा एप्रिल मध्ये. आता जरा रिलॅक्स झाला असेल तारा मॅडम. हो मॅडम, विचार करते. एप्रिल मध्ये बघा. ध्यान घ्या. हो माझी मॅडम. इच्छा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने ध्यान घ्यावं. बघा. ठीक आहे मॅडम. ओके. हं. अजून काय कोणाला बोलायचंय का? सुवर्ण मॅडम, जरा स्पेलिंग बदलता का तुमच्या आडनावाचं? खूपदा मला ते खटकतं हो. आणि जयश्री मॅडम, जय मला भालेकर मॅडम, जरा कॅपिटल करा ना जे आणि बी. तुम्ही जरा ऊर्जा चेक करा. मी खूपदा सांगितलंय, स्मॉल लेटरच्या कॅपिटल लेटरच्या ऊर्जा चेक करा. आणि दीपक कोण आहे तुम्ही आडनाव टाकत चला. आपल्याकडं पद्धत अशी आहे, दीपक सर आडनाव पण टाकायचं आहे. सहस्त्रबुद्धे मॅडम एस कॅपिटल करा. शुभांगी बर्गे मॅडम बी कॅपिटल. ऊर्जा कमी असते स्मॉल लेटरची, बघून घ्या. म्हणून तर आपण आपले नाव कॅपिटल लेटर लिहितो पहिलं. चांगल्या ऊर्जा घेऊन बसा कार्यक्रमांना. आणि नंबर मेंबरशिप फॉर्म भरा. 2-4 कार्यक्रम अटेंड करा. तुम्हाला आवडले तर मेंबरशिप फॉर्म भरून नंबर तुमचा टाका. तर वैशाली साळुंखे मॅडम एस कॅपिटल करा. सुषमा नितीन आले. आपल्याला फक्त सुषमा आले हवेत, मधलं नाव नको आहे. काही कारण आहेत त्याला. किशोरी कुरुलकर सरोजिनी नाव बदला थोडस. एक पद्धत राहू देत. प्रीतम चव्हाण विकास नाव बदला. फर्स्ट नाव आणि आडनाव आपलं असं ठरलेलं आहे. थोडस हे करा. शकुंतला कुंभार मॅडम नाव
फॉर्मॅटमध्ये लिहा. काही कारण आहेत, जे जे मला इन्स्टिंक्ट्सने आलंय ते ते तुम्हाला सांगते आता. रेकॉर्डिंग बंद करते.